तर ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। खरं तर सध्या नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडनं ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आले। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला GR रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू झालाय। 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत हा मोर्चा पोहोचेल आणि तिथे या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल। या मोर्चाच्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत लाईव्ह आहेत। तुषार, मोर्चाला सुरुवात झालेली आहे, आता या सगळ्या समाज बांधवांच्या काय मागण्या? निश्चितच अगदी थोड्या वेळाआधी नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदर मोठ्या संख्येने हे ओबीसी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले। विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व ओबीसी बांधव आहे आणि आता ज्या प्रकारे आपल्याला गर्दी पाहायला मिळतं त्यामुळे निश्चितच मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचा रोष 2 सप्टेंबरचा जो शासनादेश आहे त्याला घेऊन असल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष करून विजय वडेट्टीवार ज्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं त्यांनी सांगितलं या मोर्चाचं नेतृत्व मी करत नाही, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते या मोर्चाचं नेतृत्व करत आहे आणि या मोर्चामध्ये वेगवेगळ्या ओबीसी संघटनांचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। विजय वडेट्टीवार असेल किंवा सुनील केदार असेल, यानंतर अनिल देशमुख असेल, हे राजकीय नेते देखील इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोबत लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असेल, तर ज्या प्रकारे ही गर्दी आपल्याला इथं नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे त्यावर लक्षात येईल की एक वेगळा आक्रोश ओबीसी समाजामध्ये 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाला घेऊन असल्याचं पाहायला मिळतं। काय ओबीसी बांधव पण त्यांना विचारूया, कुठे आले तुम्ही? आम्ही नागपूरहून आलेलो आहोत। काय मागणी आहे तुमची? आमचा जो 2 सप्टेंबरला काढलेला GR आहे तो रद्द करण्यात यावा आणि ओबीसी आरक्षण म्हणजे रेवडी वाटप नाही आणि ते काही आरक्षण म्हणजे हे कोणाची मक्तेदारी नाही। आमचंच ओबीसीचं आरक्षण जे 52% आहे पण ते आम्हाला आता 27% मिळते, ते पूर्ण 52% झालं पाहिजे आणि याच्याच बरोबर आम्हाला मला एक सांगा, या नवीन शासन आदेशाने काय नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला? अगोदरच आमच्या या ओबीसी समाजामध्ये 350च्या वर जाती आहेत आणि हे जर इथं आले तर आमचा जे आरक्षण आहे कमी होईल आणि आमचे जे गरीब हे आहे एवढ्या समाजामध्ये छोटे छोटे जे लोक आहेत त्यांचं नुकसान होईल। हे नुकसान टाळण्यासाठी त्यांना मराठ्यांना आमच्या इथं आरक्षण देऊ नये हीच आमची मागणी। एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमलेले आहे, सरकारला काय मागणी आहे सरकारकडे? जो हैदराबाद गॅजेटनुसार जो GR काढलेला आहे तो GR रद्द करण्यात यावा, कारण जर संख्या वाढली ओबीसींची तर आरक्षणही वाढवावं लागेल, ही आमची प्रमुख मागणी आहे। बरं ताई, तुम्ही काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की हा 2 सप्टेंबरला जो GR सरकारने काढलाय त्याला रद्द करण्यात यावे आणि ओबीसीना त्यांच्या जात गणनेप्रमाणे त्यांना त्यांचं आरक्षण मिळणं अतिशय गरजेचं आहे। पाठीमागे दिसतो तरुण वर्ग आहे, त्यांना देखील आपण विचारूया, काय तू एवढा फलक घेतलेला आहे 2 सप्टेंबरचा शासन आदेश रद्द व्हावा अशी तुझी मागणी आहे, या शासनादेशाने काय नुकसान होईल असं वाटतं तुला? आमच्या ओबीसीवर अन्याय होत आहे, या शासनामुळे आमच्या ओबीसी जातीवर अन्याय होत आहे, कारण की ओबीसीची टक्केवारी 50%तून अधिक आहे, त्याच्यामध्येच कशाला समाविष्ट करायचं आहे मराठ्यांना? बरं, काय वाटतं या मोर्चामुळे सरकारवर दबाव निर्माण होईल, कुठे सरकारला GR रद्द करावं असं वाटतं तुम्हाला? नक्कीच GR रद्द करावा लागेल आणि जातीने या जनगणना लवकरात लवकर सुरू करावी लागेल। सरकारचं असं म्हणणं आहे की कुठेतरी हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे सध्या या परिस्थितीमध्ये GR रद्द करणं शक्य नाही। आमचं असं म्हणणं आहे की तुमचा जो GR आहे तो काला GR रद्द झाला पाहिजे आणि आमचा समाज आमच्या समाजात मराठ्याने टाकू नये अशी आमची इच्छा आहे। आपण जर इकडे आलो तर इकडे बघा मोठ्या संख्येने महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, मोठ्या संख्येने महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहे। सोबतच सध्या हा मोर्चा नागपूरच्या पंचशील थिएटर चौकामध्ये आहे आणि ज्या प्रकारची ही गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे निश्चितच एक लक्षणीय अशी गर्दी आहे। कुठेतरी सरकारला या मोर्चानंतर त्यांचा जो शासनादेश आहे तो त्यावर विचार करणं भाग पडेल असं बोललं जात आहे आणि महत्त्वाची गोष्ट की सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या प्रकारे विखे पाटील यांनी सांगितलं की आता हे संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे हा शासनादेश सध्याच्या परिस्थितीमध्ये रद्द करणं शक्य नाही। मात्र सरकारच्या या भूमिकेनंतर ओबीसी नेते आणखी आक्रमक झालेले आहे, त्यामुळे निश्चितच आणखी काही महिला पण त्यांना विचारताय काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी आहे आणि मला एक सांगा की असं काय नुकसान होतं ओबीसीचं या नवीन शासन आदेशामुळे?
नवीन शासनाच्या याच्यानुसार असं नुकसान होतं की ओबीसीची जनगणनेनुसार ओबीसीला हक्क मिळत नाहीये. त्याच्यामुळे 2 ऑक्टोबरचा तो GR जो गेला तो ताबडतोब रद्द करावा, नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होण्यात येईल. ओबीसीचा पूर्ण हक्क ओबीसींना मिळाला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देतात त्याचा आम्हाला विरोध नाही, पण जाती गणनेनुसार आम्हाला आमची जेवढी टक्केवारी आहे तेवढी मिळायला पाहिजे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अशी मागणी आहे की या शासन आदेशाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागत नाही. नाही असं नाही आहे. असं काही धक्का लागणार नाही. जाती जनगणना व्हायला पाहिजे, त्याच्यानुसारच ओबीसीचं आरक्षण ओबीसींनाच मिळायला पाहिजे. आमच्या ह्याच्यात कोणाला वाटा नको. असा कोणता मुद्दा आहे की ज्यामुळे या शासन आदेशामध्ये असं वाटतं तुम्हाला की ओबीसीच्या आरक्षणात नुकसान होत आहे? या शासन आदेशामध्ये अशी कोणती गोष्टी आहे, कोणत्या गोष्टीचा उल्लेख आहे की तुम्हाला वाटतं की त्यामुळे ओबीसीचं नुकसान होत आहे? त्यांनी जो म्हटलेला आहे की हैदराबादचा जो गॅझेटेड त्यांनी म्हटलेला आहे की त्याच्यामुळे जेवढेही मराठा आहे मराठवाड्यातले ते सगळे कुणबीमध्ये येतील. आम्हाला त्याला सुद्धा आमचा विरोध आहे, कारण हे जे सगळे गॅझेटेड आहेत ते संविधानाच्या आधीचे आहेत. आणि असं जर आम्ही करत गेलो तर सातारा गॅझेट आहे, एक गॅझेट जर त्यांनी त्याची मागणी जर पूर्ण करत गेलेत तर मला असं वाटतं की हा ओबीसीवर फार मोठा अन्याय होणार आहे. त्याच्यामुळे हे जे हैदराबाद गॅझेट आहे किंवा सातारा गॅझेट आहे त्याच्याऐवजी संविधानाचं काय म्हणतात, संविधानातल्या काय तरतुदी आहे त्याच्यावर आपण जे काही आरक्षण आहे ते त्याच्यावर त्या अनुषंगाने करायला पाहिजे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ म्हणतं की या आदेशामुळे कुठे ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागत नाही. त्यांनी ते त्यांचं चुकीचं विधान आहे. ते अतिशय चुकीचं विधान आहे, अतिशय चुकीचं. मागे जर का बघितलं तर बघा मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी झाले ते आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून पूर्व विदर्भातल्या ओबीसी बांधव मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आहे. सोबतच मराठवाड्यातले देखील ओबीसी बांधव यामध्ये सहभागी झाले. आपल्याला शिवसेनेचं आम्हाला काय शिवा संघटना दिसत आहे. ओके, कुठून आले तुम्ही? कुठून आले म्हणत तुम्ही? वर्धा जिल्हा शिवा संघटना. बरं, काय वाटतं तुम्हाला 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाने ओबीसी समाजाचं किती नुकसान झालं आणि कोणतं नुकसान होत आहे? ओबीसीच्या चुरीचा वार करणारा GR आहे तो 2 सप्टेंबरचा शासनाचा GR रद्द व्हायलाच पाहिजे. पाठीमागे आपण जर का बघितलं तर मोठ्या संख्येने ग्रामीण भागातले देखील ओबीसी बांधव इथं आलेले. कुठून आले तुम्ही? आम्ही आलो भंडारा जिल्हा कोटगाव. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे का आम्हाला जो आरक्षण मिळालं आहे आमच्या ताटातून आरक्षण नको घ्या. मराठी बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढावं आणि त्याच्यामध्ये समाधानी व्हावं. निश्चितच ज्या प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले त्यामुळे लक्षणीय अशी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि राज्य सरकार या संपूर्ण मोर्चानंतर काय भूमिका घेते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र राज्य सरकारमधले मंत्री विखे पाटील यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली होती की पुढे आता हे प्रकरण संपूर्ण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या स्थितीमध्ये राज्य सरकारकडे खूप काही मार्ग शिल्लक नाही. त्यामुळे निश्चितच राज्य सरकारचा पुढील काळात या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये शासनाची बाजू मांडण्याचा विषय किंवा त्या बाजूमध्ये राज्य शासनाची काय भूमिका राहते हे बघणं महत्त्वाचं. आपण अजूनही बघू शकतो जर का तुम्ही बघितलं तर सध्या हा जो मोर्चा आहे हा लक्ष्मीबाई चौकामध्ये आलेला आहे. सीतापर्डी मार्केटच्या अगदी काही अंतरावर हा मोर्चा पोहोचलेला आहे. आणि इथनं जर आपण बघितलं तर जी छोटेखानी सभा होणार आहे त्या सभेमध्ये नेमके जे उपस्थित नेते आहेत ते काय बोलतात ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. यामध्ये आपण बघितलं की जे स्थानिक इथले काँग्रेसचे नेते आहे मध्ये सुनील केदार असेल किंवा शरद पवार यांच्या नक्कीच राष्ट्रवादीचे तुषार, या मोर्चावर आपलं लक्ष राहणारच आहे. सध्या धन्यवाद ते सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमी.